मंडळी, पेट्रोल पंपावर गाडी थांबली आणि पुन्हा एकदा सर्वसामान्यांचा श्वास अडकला. कारण पेट्रोल डिझेलच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ झालेली आहे आणि महागाईचा आणखी एक मोठा झटका नागरिकांना बसला आहे. इराण अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत आणि त्याचा थेट परिणाम आता भारतातील इंधन दरावर दिसू लागला आहे. 15 मे रोजी पहिल्यांदा पेट्रोल तब्बल 3 रुपयांनी तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं होतं. त्यानंतर 20 मे रोजी पुन्हा दरवाढ झाली आणि आता आज शनिवारी पुन्हा पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महागला आहे. या नव्या वाढीनंतर मुंबई पेट्रोलचा दर 108 रुपये 45 पैसे प्रति लिटरवर पोहोचला आहे, तर पुण्यात पेट्रोल 107 रुपये 87 पैसे प्रति लिटरवर गेला आहे. दरवाढीचा परिणाम आता फक्त वाहन चालकापुरता मर्यादित राहिलेला नाही. वाहतूक खर्च वाढणार, भाजीपाला आणि दैनंदिन वस्तू महाग होणार आणि सर्वसामान्यांच्या महिन्याचं बजेट पुन्हा कोलमडण्याची शक्यता आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय तणाव असाच वाढत राहिला तर पुढच्या काही दिवसात आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. तुमच्या मते पेट्रोल डिझेलचा दर कमी करण्यासाठी सरकारने काय करायला हवं आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी पेज फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.